नमस्कार. अतुल मधुकर कोळी, राहणार खडवाडी, वेडीमाता मंदिरजवळ भुसावळ यांना एक गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक सोज्वळ, मनमिळावू आणि एक साधंसुद्धा असं व्यक्तिमत्व कोळीजींचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. कोळीजी आपलं एक आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आपण केलेल्या एकनिष्ठतेचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारचे कामं हाताळलेली आहेत आणि कुठेतरी त्याची उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपली निवड झालेली आहे. बरं, मला सांगाल की तुम्ही याच्या आधी आपण कोणकोणते पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेले आहेत व याच्या आधी कोणकोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले आहे, काय सांगाल? याच्या आधी मला आमच्या ऑफिसकडून गुणगौरव पुरस्कार भेटलेला आहे, प्रशस्तीपत्र भेटलेलं आहे आणि त्याच्यानंतर या पुरस्कारासाठी माझी निवड झालेली आहे. बरं, याच्या आधी म्हणजे एकच पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला आणि हा लोकल लेवलचा पुरस्कार हो, आहे? लोकल लेवल. बरं, मला सांगाल की अतुल भाऊ, आपल्याला हा एक तांत्रिक कामगार एक चांगल्या गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपलं एक नावलौकिक आहे. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगा? या पुरस्काराच्या माध्यमातून माझं असं आहे किंवा याच्या पुढे मी अजून जोमाने काम करेल आणि मी 15 वर्ष झाले महावितरणमध्ये काम करतोय, तर त्याचं मला माझ्या कष्टाचं मला फळ भेटलेलं आहे. त्या प्रकारे अजून जोमाने काम करेल. आणि आपण एकनिष्ठतेने काम केलेलं आहे आणि आपल्या कार्याची दखल घेऊनच तिथे आपली चांगल्या प्रकारे निवड झालेली आहे. बरं, एक महत्त्वाचं अतुल भाऊ की एक गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर याचं वितरण कुठे झालं होतं, काय सांगाल? हा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार जो आहे याचं वितरण जळगावला आमच्या मुख्य अभियंता यांच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे आणि सहपरिवार त्यांनी बोलवलेलं होतं. म्हणजे यावर्षी पहिल्यांदा त्यांनी पूर्ण फॅमिलीसह तिथं बोलवलेलं होतं. त्यांनी तिथं आम्हाला शील्ड वगैरे आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला आमचा. म्हणजे एका चांगल्या प्रकारचा भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचं वितरण आणि स्वरूपाने या ठिकाणी प्रदर्शन आपण नमूद केलेलं आहे. आणि पुरस्कार हा प्रेरणादायी असतो. पुरस्कार मिळाल्याने एक जिद्दीने चिकाटीने माणूस जोमाने कामाला लागतो आणि जीवनामध्ये एक प्रेरणा महत्त्वाची असते आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं सोसायटीमध्ये आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? सोसायटीमध्ये असं आहे की महावितरणबद्दल जी प्रतिमा खालवली गेलेली होती त्याबद्दल असं दुर्लक्ष करायचं. जे लोक असं चुकीची माहिती पसरवतात त्यांच्याबद्दल ते सगळं चुकीचं आहे. महावितरण सदैव ग्राहकांसाठी 24 तास 24 आवर्स हाजीर आहे, उपलब्ध आहे. त्याच्यासाठी म्हणजे जे काही म्हणजे मोठभर लोक दिशाभूल करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण एक आपल्या जोमाने काम करायचं आणि एक आपण विरत सेवा करत असेल तर त्याचा आपल्याला फळ मिळतं. बरं, मला सांगाल की अतुल भाऊ, एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्याला मनामध्ये एक एनर्जी तयार झालेली आहे, एक प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे. तर याच्या माध्यमातून आपल्याला अजून काय सांगावं असं वाटतं? मला असं सांगायचं वाटतं की माझे जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप जोमाने काम करावं आणि त्यांनी सुद्धा या पुरस्कारासाठी पात्र व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि महावितरणचं नाव वरती म्हणजे चांगलं स्तरावर नेण्याची त्यांनी सगळ्यांनी मिळून हे करायची. बरं, आपण कोणत्या युनिटला काम करतात? मी 6व्या डिव्हिजनमध्ये फैजपूर उपविभागामध्ये पाटबंधारा युनिटमध्ये काम करतो. किती वर्ष झाली आपल्या सेवेला? मला पूर्ण 15 वर्ष झाली सेवेला. 15 वर्ष झाले मी महावितरणची सेवा करत आहे. जवळपास 15 वर्ष हे पाडळ चालत झाले? नाही, मी पहिले धुळ्याला होतो 6 वर्ष, त्याच्यानंतर मी फैजपूरला होतो 6 वर्ष आणि त्याच्यानंतर आता इथं 3-3.5 वर्ष झाले पाडवेशाला आहे. बरं, एक आपल्याला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, कोणाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले? हे आमचे मुख्य अभियंता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार 3 जिल्ह्यांचे मेन साहेब आहेत ते. त्यांचं इब्राहिम मुलानी, त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. बरं अतुल भाऊ, एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे आणि पुरस्कार हा प्रेरणादायी असतो. आंतरिक कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि जिद्दीने जोमाने काम करण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा असतो. तर या पुरस्काराचं श्रेय आपण एक दर्जेदार जो पुरस्कार मिळालेला आहे, एक चांगल्या प्रकारचा भारदस्त जो आपल्याला
तांत्रिक गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? याचं श्रेय असं आहे, माझे आई वडील आणि माझी काम माझ्यासोबत माझी पत्नी आणि माझे सहकारी, माझे साहेब आणि आमचे फैजपूरचे साहेब आणि माझे पूर्ण सहकारी टीम, या सगळ्यांचं श्रेय आणि माझा पूर्ण आजूबाजूचा परिसर, या लोकांमुळे मला हा पुरस्कार भेटलेला आहे. तर मी हा सगळा पुरस्कार माझ्या या सर्वांना समर्पित करतो. एक चांगल्या प्रकारचं सविस्तर माहिती त्यांनी हा जो तांत्रिक कामगार गुणवंत पुरस्काराने त्यांना एक सन्मानित करण्यात आलेला आहे. अतुल मधुकर कोळी एक चांगल्या प्रकारचं उमदं असं व्यक्तिमत्व आहे, उमदं असं व्यक्तिमत्व आहे आणि एक आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सदैव ते धडपडत असतात आणि एक हा पुरस्कार त्यांना प्रदान केल्याने त्यांच्यामध्ये एक एनर्जी आलेली आहे आणि जिद्दीने आणि जोमाने काम करण्याची एक एनर्जी त्यांना मिळालेली आहे. एक याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी अतुल भाऊंनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याची आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.